दिघा गणेश नगर येथील गरिबांचे कैवारी सदैव मदतीला धावणारे, गरीब जनतेसाठी रात्री अपरात्री हॉस्पिटल सेवा करणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे खंदे समर्थक सुभाष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जून रोजी सकाळी दिघा गणेश नगर येथे अपोलो हॉस्पिटल व DY पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप तसेच सफाई कामगार यांना पावसाळी छत्री वाटप असे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 8 वाजल्यापासून प्रभागातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील तपासणी केली आणि मोफत औषध देखील वाटप करण्यात आले। यावेळी स्वतः सुभाष काळे यांनी मोफत चष्मे नागरिकांना वाटप केले। तसेच संस्थांच्या महिलांना नगरसेविका गौरी आंग्रे व श्वेता काळे यांच्या उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले। दिघा येथील सफाई कामगार यांनी सुभाष काळे यांस शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या व केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला। या प्रसंगी पंकज गायकवाड, माया सूर्यवंशी, संदेश मिरजकर, बालाजी खरडमोल, सुनील कोटकर, केशव चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। सबसे पहले पूरी जनता जो सुन रही है, देख रही है, उनको बता दूं कि सबके लिए और आ रहे हैं जो नए पीढ़ी उनके लिए और जो बीत चुकी उनके लिए भी किया। उन्होंने आज 20-25 साल से कर रहे हैं, वो समाज सेवक रह चुके हैं। आज उनकी बेटी श्वेता काले जो नगर सेविका बनी है, वो भी अपने पिताजी के नक्शे कदम पर चल रही है। सब लोगों को घर घर जाके उनका जायजा लेते हैं कि तबीयत क्या है, आपको घर की प्रॉब्लम, आपको पानी की प्रॉब्लम, यानी हर तरह की प्रॉब्लम पूछते हैं। और आज उन्होंने अपने जन्मदिन के मौके पे गरीब लोगों के लिए एक शिविर रखा है, जो उसमें हर तरह के लोग हर तरह की चिकित्सा है दे रहे हैं, दवाइयाँ मुफ्त मिल रही है, नेत्र के लिए चश्मा, टोटल चिकित्सा दे रहे हैं वो अपने ओर से। और मैं चाहूंगी कि पूरी जनता उनको अपना आशीर्वाद दे, उनकी बेटी को, और वो उनके लिए करते हैं और आज कर रहे हैं और करेंगे। हम सबसे चाहते हैं और हम भी उनकी शुभकामनाएं देते हैं और उनके आभारी हैं। वो हमारे लिए बहुत कुछ किया है और आगे करेंगे, हम उम्मीद करते हैं। बस 2 शब्द। आज 20 जून आहे, सुभाष काळे यांचा वाढदिवस आहे। दरवर्षी पण यावर्षी पण वाढदिवसानिमित्त आज मेडिकल कॅम्प जे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी, गरोदर महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते डोळ्याचा चेकअप वगैरे आहे, चष्मा वाटप आहे। संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप आहे, ज्येष्ठ नागरिकांना आणि विधवा महिलांना छत्री वाटप आहे। असं ते दरवर्षी कार्यक्रम करतात आणि दिघा भागातल्या गोरगरीब जनतांना ते मदत करत असतात आणि आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्याबरोबर मागच्या 20 वर्षापासून सुभाष काळे हे समाजसेवेचं कार्य करत असतात, लोकांना मदत करत असतात। त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आज नगरसेवक झालेली आहे, आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि ती त्यांच्या वडिलांचं पाऊल ठेवून ते चांगलं कार्य करायला लागले आणि गोरगरिबांना मदत करायला लागले। कोणाला काही त्रास झाला तर एका कॉलवरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, लगेच कॉल केला की लगेच ती येते आणि आमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते। त्या श्वेता काळेला पण शुभेच्छा देतो आणि आज सुभाष दादा यांचा वाढदिवस आहे, त्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आमचे समाजसेवक 20 ते 25 वर्षापासून जे समाजसेवक म्हणून जे काम करत या दिघा परिसरामध्ये लोकांच्या आरोग्याचे व हिताचे काम करणारे असे आमचे सर्वांचे नेते व सर्वांचे मामा समाजसेवक सुभाष काळे यांचा आज वाढदिवस आहे। आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज 25 ते 30 वर्षापासून असेच प्रोग्राम सुभाष काळे साहेब यांच्या माध्यमातून ह्या दिघा परिसरामध्ये होत आहे आणि इथून पुढे होत राहील। इथून पुढे मला वाटतं जास्त प्रमाणात वाढतील, कारण मला वाटतं 4-5 महिन्यामध्ये आज 2रं किंवा 3रं या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलेलं आहे सुभाष काळे मामा यांच्या माध्यमातून आणि त्यांची मुलगी नगरसेवक श्वेता काळे यांच्या माध्यमातून दिघा विभागामध्ये लोकांच्या सेवेसाठी ते तत्पर सक्रिय आहे। कुठले काम असेल तर ते लवकर करतात आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकचे कार्यकर्ते आणि विजय चौगुले साहेबांच्या माध्यमातून सुभाष मामा देखील जसं साहेब सांगतील त्या पद्धतीने आरोग्यासाठी लोकांच्या जे निवडीचे जे काही काम असेल ते मला वाटतं दिघा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या 5-6 महिन्यामध्ये चांगले होत आहेत, त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। म्हणून आज आम्ही सुभाष मामा यांना
माझ्या पक्षाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव रोशन सोने. आज दिघा विभाग प्रभाग क्रमांक 2 यांचे दानशूर समाजसेवक सन्माननीय श्री सुभाषजी काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दिघा विभाग प्रभाग क्रमांक 2 चे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक यांच्यामध्ये मोठा उत्साहात आज ठीक संध्याकाळी 7 वाजता यांचा बर्थडे साजरा होणार आहे. मी वाढदिवसाच्या माझ्या व माझ्या परिवारातर्फे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाणी अनिल पवार. जय भीम, जय शिवराय. आज गणेशनगर इथे आमच्या मामा, लाडका मामा सुभाष काळे त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सिव्हिल म्हणून साजरे केले गेलेले दिवस. आणि गरीब लोकांसाठी ते नेहमी असं सहकार्य करत असतात. ते आता पदवीवर आलेत, पण पदवीवर नसताना सुद्धा त्यांच्या दारात कोणी आलेला खाली हात ते जात नाही. असं आमचा लाडका मामा आहेत ते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिले तर आमच्या नेत्यांनी चौगले साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, समाजकारण जास्त करा, राजकारण कमी करा. त्याच्याच माध्यमातून आम्ही आज आरोग्य शिबिर तपासणी लावलेलं आहे. फ्री चष्मा वाटप आहेत, औषधं फ्री आहेत, मेडिसिन सगळं फ्री आहेत. शुगर, बीपी, डायबिटीज या सगळ्या औषधं सगळ्यावरती फ्री आहेत आणि चेकअप पण फ्री आहेत. एक अपोलो हॉस्पिटलचं कॅम्प आहे आणि दुसरा डी.वाय. पाटीलचं कॅम्प आहे. दोन्ही हॉस्पिटल मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी टोटली ऑपरेशन पण फ्री आहे. खरं पाहिलं तर सकाळपासून लोकांची 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी लागली नाही. दोन्ही साईडला फुल गर्दी आहे, तुम्ही बघितलं असेल. कारण काय, आम्हाला राजकारण कमी करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे. आणि आम्हाला माननीय शिंदे साहेबांनी तर शिकवून दिलेलंच आहे, पण आमचे इथले गुरु चौगले साहेबांच्या माध्यमातून, खासदार नरेश मस्केच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चांगल्याच पद्धतीचे आम्ही काम करत आहोत. संध्याकाळी आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाला, विधवा महिलांना साड्या आणि छत्र्या वाटप असाही कार्यक्रम आम्ही लावलेला आहे. आत्ताच आम्ही शाळेमध्ये जाऊन लहान मुलाला चॉकलेट वगैरे अनाथ आश्रममध्ये पण आम्ही त्यांना फॅनची गरज होती, त्या ठिकाणी पण फॅन वगैरे आम्ही देऊन आलो. गणेश नगर मधील कार्य सम्राट समाजसेवक श्री सुभाष दादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक व दीर्घायुष्याच्या आयुष्य लाभो ही सर्व कामगारांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. हमारे सुभाष मामा का जन्मदिन है और हम लोग इनके जन्मदिन में इकट्ठा हुए हैं और हम लोगों की तरफ से इनके लिए जन्मदिन के लिए हार्दिक शुभेच्छा.